नमस्कार मित्रांनो, मी हैदर सय्यद आपल्या यूट्यूब चॅनल हैदर सय्यद ऑफिशियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकणार आहोत। त्याच्यामध्ये आपला टॉपिक आहे आजचा युरोपियन कंपन्यांचे भारतामध्ये आगमन। तर आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या कंपन्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आल्या होत्या आणि पुढे त्यांनी भारतामध्ये कशा पद्धतीने स्वतः राज्य विस्तार पण ते केले आहे। तर सुरुवातीला आपण पाहू की पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी। पोर्तुगीज हे पोर्तुगाल या देशाचे रहिवासी होते। तिथल्या व्यापाऱ्यांनी मिळून पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी ही स्थापन केली होती। तर त्या माध्यमातून वास्को दी गामा हा प्रथम भारतामध्ये आला होता। तो आला होता 20 मे 1498 मध्ये। कालिकत बंदरावर तो प्रथम आला होता, जे की केरळ मधलं एक ठिकाण आहे। त्याच्यानंतर तेव्हा जो आला होता तेव्हा त्याने एक व्यापार दल घेऊन तो आला होता। त्यावेळेस त्याने भारतातून मसाल्याचे पदार्थ, जडी बुटी, काळी मिरी वगैरे असे मसाले तो घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर असं म्हटलं जातं की त्याने युरोपामध्ये 60% नफा त्याच्यावर त्याने कमावला होता। त्याच पद्धतीने वास्को दी गामा नंतरही भारतामध्ये पुन्हा आला होता 1502 ते 1505 या कालावधीमध्ये। त्यावेळेस त्याने कोचीन येथे पोर्तुगीज वसाहत स्थापन केली होती, म्हणजे पोर्तुगीज लोकांचं राहण्याचं ठिकाण। त्यानंतर तो पुन्हा भारतामध्ये आला होता 1524 ते 1529 या काळामध्ये आणि त्यावेळेस पर्यंत तो एक व्यापारी म्हणून न येता पोर्तुगीज कंपन्यांचा भारतातील गव्हर्नर म्हणून तो आला होता आणि 1529 मध्ये त्याचे गोवा येथे निधन झाले आणि त्याची समाधी गोवामध्येच आहे। तर पुढे आपण पाहणार आहोत की वास्को दी गामा 1502 आणि 1505 या कार्यकाळामध्ये तो गेल्यानंतर पोर्तुगालमध्ये एक कायदा पास झाला आणि त्या कायद्यानंतर जो पोर्तुगीज मधला जो व्यापारी किंवा जो कोणी मुख्य असेल तर त्याला गव्हर्नर म्हणून संबोधले जाऊ लागले। तर त्याच्यामध्ये जो व्यक्ती आला होता त्याचं नाव होतं फ्रान्सिस्को दी अल्मोडा। हा 1505 आणि 1509 या कार्यकाळामध्ये भारतामध्ये आला होता। त्यामुळे याला जसं की प्रथम पोर्तुगीजांचा भारतातील गव्हर्नर असं म्हणूनही ओळखलं जातं। त्याच्यानंतर याने आल्यानंतर ब्लू वॉटर पॉलिसीचा अवलंब केला होता, म्हणजे निळ्या पाण्यावर राज्य, म्हणजे ज्यांच्याकडे समुद्रावर ताबा मिळवण्याची शक्ती आहे, ताकद आहे, तेच निळ्या पाण्यावर किंवा समुद्रावर राज्य करू शकतात, अशी ती एक पॉलिसी होती। त्याच्यानंतर पुढे अल्फान्सो दी अल्बुकर्क हा 1509 आणि 1515 या कालावधीमध्ये भारतामध्ये पोर्तुगीजांचा गव्हर्नर म्हणून राहिला। त्याने याला जसं की वास्तविक पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक म्हटलं जातं। का? कारण याने भारतामध्ये पोर्तुगीज सत्तेची एक प्रकारे स्थापना केली होती। म्हणजे काय केलं होतं तर 1510 मध्ये याने पूर्ण जो आजचा गोवा आहे तो गोवा त्याने जिंकला होता आणि तो आदिलशाही शासकाकडून जिंकला होता, ज्याचं नाव होतं युसुफ आदिलशहा। त्यावेळेस भारतामध्ये मध्ययुगीन काळ होता, सल्तनत, सुलतानशाही, मुघल वगैरे यांचे राज्य होते। त्याच पद्धतीने याने विवाह नीतीचा पण अवलंब केला होता। म्हणजे विवाह नीती म्हणजे काय की पोर्तुगीज लोकांनी, पोर्तुगालच्या लोकांनी भारतीय स्त्रियांशी लग्न करणे, म्हणजे त्यांना इथे राहण्यासाठी सोपे जाईल किंवा वैवाहिक संबंध जोडल्यामुळे पारिवारिक नाते तयार होतील आणि त्याचा पोर्तुगीजांना फायदा होईल, त्याच्या मागचा हा उद्देश त्याचा होता। जो आपला गव्हर्नर होता तो आपण पाहणार आहोत निनो दी कुन्हा। हा भारतामध्ये गव्हर्नर म्हणून 1529 ते 1538 या काळामध्ये होता। तर याने काय केलं, जे त्यांचं मुख्य कोचीन हे ठिकाण होतं केरळमधील, त्याऐवजी त्याने गोवा हे मुख्य ठिकाण केलं। थोडक्यात गोवा हे पोर्तुगीजांची त्याने राजधानी बनवलं। अशा पद्धतीने त्याने इथे प्रमुख प्रकारे कार्य केलं। त्याच्यानंतर पोर्तुगीजांचं जसं की भारतामध्ये बरेच वर्ष ते राज्य होते, म्हणजे सुरुवातीला ते आलेही लवकरच होते। पहिली भारतामध्ये येणारी कंपनी ही पण पोर्तुगीज आहे, येणारे युरोपियन पण पोर्तुगीजच आहेत आणि जाणारे पण शेवटी पोर्तुगालचे किंवा पोर्तुगीज हे लोकच आहे, जे की 1961 मध्ये गेले होते भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर। तर अशा पद्धतीने हे पोर्तुगीजांचा इतिहास आहे। पोर्तुगीजांनी भारतामध्ये काय काय गोष्टी दिल्या, म्हणजे भारतासाठी त्यांचं योगदान काय आहे, तर त्यांचं सर्वात महत्वाचं जो योगदान आहे की त्यांनी आपल्याला छापखाना दिला। म्हणजे कशा पद्धतीने पुस्तके वगैरे किंवा कागदपत्रे छापली जात असे, तयार केली जात असे, ती माहिती त्यांनी आपल्याला दिली। त्याच्यानंतर दुसरं, त्यांनी जहाज उद्योगाला महत्त्व दिलं। त्यांनी जहाज उद्योगाला जास्त महत्त्व दिलं, जहाज जास्त निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्यांनी काही प्रमुख पिके पण आपल्याला दिली आहेत।
तर त्याच्यामध्ये मुख्य आहे तंबाखू, ऊस, पपई, अननस, संत्रा इत्यादी अनेक अशा प्रकारचे पिके ही युरोपियन म्हणजेच पोर्तुगीज लोकांनी आपल्याला दिली आहे. त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये. महत्त्वाचं इथे एक आहे बटाटा आहे, पण त्यांनीच आपल्याला दिलेला आहे. तर अशा पद्धतीने पोर्तुगीज हे भारतामध्ये आले. सुरुवातीला भारताचा शोधही पोर्तुगीजांनीच लावला आणि नंतर ते भारत सोडून गेले. परंतु त्यांच्या काही प्रमुख वखारी होत्या. त्याच्यामध्ये जसं की आपण पाहिलं तर त्यांची प्रमुख वखार ही कोचीन होती. त्याच्यानंतर गोवा ही एक प्रमुख वखार होती, चौल होती. त्याच्यानंतर दीव, दमन हे काही त्यांच्या महत्वाच्या वखारी होत्या. तर अशा पद्धतीने त्यांनी आपल्या भारतावर राज्य केलं आणि 1961 मध्ये ते भारतातून निघून गेले. तर अशा पद्धतीने हे पोर्तुगीजांचं आपण इथे माहिती घेतली आहे. इथून पुढे आपण दुसरी जी युरोपियन कंपनी आली होती त्यांची माहिती घेऊ. तर भारतामध्ये दुसरी जी महत्वाची कंपनी आली होती व्यापार करण्यासाठी युरोपामधून, तिचं नाव आहे डच ईस्ट इंडिया कंपनी. ही विशेषतः डच लोक आहेत. त्यांच्या देशांना आपण हॉलंड, नेदरलँड या नावाने ओळखतो. त्याच पद्धतीने या कंपनीची जी स्थापना आहे ती 1595 मध्ये झाली होती. भारतात ते आले होते 1602 मध्ये. परंतु त्याच्या आधी त्यांचा एक मुख्य व्यापारी आला होता ज्याचं नाव आहे कार्नेलियस दी हाउटमान. हा 1596 मध्ये भारतामध्ये आला होता. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर त्यांचं व्यापारी दल 1602 मध्ये भारतामध्ये आले. आता भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी व्यापार करण्यासाठी जी प्रथम वखार आहे डच लोकांची ती त्यांनी स्थापन केली होती मछलीपट्टणम. याला आपण मसुलीपट्टणम असंही नावाने ओळखतो. इथे त्यांनी 1605 मध्ये प्रथम वखार स्थापन केली. आता हे जे डच लोक होते त्यांनी भारताच्या विशेषतः पूर्व किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. कारण पश्चिमी किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी एक प्रकारे आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. त्याच पद्धतीने यांनी पूर्वी किनाऱ्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यांचे काही प्रमुख वखारी आहेत भारतामध्ये त्या काळामध्ये होत्या. पुलिकत आहे, तिथे त्यांनी 1610 मध्ये स्थापना केली होती. त्याच्यानंतर सुरत आहे 1616 मध्ये. त्याच्यानंतर पुढे नागापट्टणम हे एक त्यांचे प्रमुख वखार आहे. आता यांनी भारतामध्ये आल्यानंतर व्यापार कुठल्या गोष्टीचा केला, जसं की आता पोर्तुगीज लोकांनी व्यापार हा मसाल्यांचा केला. जवळपास त्यांनी इथून भरपूर मसाले नेऊन युरोपामध्ये विकले आणि नफाही त्यांनी भरपूर त्याच्यामध्ये कमावला. परंतु या लोकांनी कशाचा व्यापार केला हे एक महत्वाचं आहे. तर या लोकांनी विशेषतः मसाल्याच्या पदार्थाकडे लक्ष न देता सुती वस्त्राकडे विशेष लक्ष दिले. म्हणजे भारतातून त्यांनी जास्तीत जास्त सुती वस्त्र युरोपामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अफू, मीठ, भात, कच्चे रेशीम वगैरे इत्यादीचा त्यांनी व्यापार केला. तर यांची सत्ता समाप्त कधी झाली, तर यांची सत्ता म्हणजे भारतामध्ये आल्यानंतर ही एकच कंपनी नव्हती, दुसऱ्याही कंपन्या होत्या ज्या आपण अभ्यासत आहोत. तर त्याच पद्धतीने बेदरा हे एक मुख्य ठिकाण आहे. 1759 मध्ये हे बेदराचे युद्ध झाले. बेदरा हे बंगाल प्रांतातील एक ठिकाण होते. तर ते युद्ध कोणामध्ये झाले, इंग्रज आणि डच म्हणजे हे हॉलंड आणि किंवा नेदरलँडचे रहिवासी. आता यांच्यामध्ये जे युद्ध झाले त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला आणि यांची सत्ता जवळपास तेथेच समाप्त झाली. यांची जी काही यांनी भारतामध्ये आल्यानंतर वखारी स्थापन केल्यानंतर त्यांनी व्यापार केला. त्याच्यातून त्यांनी काय त्यांची एक प्रकारे शक्ती आपल्या इथे निर्माण केली. ती या युद्धामध्ये सर्व त्यांची पणाला लागली आणि त्याच्यात त्यांचा पराभव झाला. आणि अशा पद्धतीने त्यांची सत्ता 1795 मध्ये भारतातून समाप्त झाली. तर अशा पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये काही विशेषतः जास्त व्यापार आणि जास्त भारतीय इतिहासामध्ये विशेष उल्लेखनीय त्यांचं काही जास्त कार्य नाही. तर आपली तिसरी कंपनी आहे जी युरोपातून येणारी, तिचं नाव आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही इंग्लंड देशामध्ये स्थापन झाली होती आणि त्यावेळेस तिला परमिशन जी दिली होती राणी एलिझाबेथ हिने दिली होती. 1603 मध्ये राणी एलिझाबेथचे निधन होते, परंतु त्याच्या आधी त्यांनी ही कंपनी स्थापन करण्याची परमिशन दिली होती. अशा पद्धतीने या कंपनीची स्थापना झाली होती 31 डिसेंबर 1600 आणि सुरुवातीला जी सनद मिळाली होती या कंपनीला व्यापार करण्यासाठी फक्त 15 वर्षाची मिळाली होती, परंतु नंतर ती वाढवण्यात आली. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिने भारतामध्ये पुढे
राज्य केले वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये माहिती आहे आणि आपल्याला ते शिकायच्या पण आहेत पुढे. तर अशा पद्धतीने राणीच्या निधनानंतर राजा जेम्स हा तेथे गादीवर आला इंग्लंडमध्ये. त्याने काय केलं, भारतामध्ये व्यापार करण्यासाठी भारतीय राजाकडून काही परवानगी मिळवण्यासाठी एक त्याने शिष्टमंडळ भारतामध्ये पाठवलं आणि ते शिष्टमंडळ कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वामध्ये 1608 मध्ये भारतामध्ये आले. तेव्हा भारताचा जो मुघल सम्राट होता तो जहांगीर होता. जहांगीरच्या दरबारामध्ये हे शिष्टमंडळ गेले. तर कॅप्टन हॉकिन्सच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन जहांगीरने त्याला इंग्लिश खाची उपाधी दिली होती. कारण तो एक ब्रिटिश इंग्लिशर असून त्याला फारसी, अरबी, तुर्की ह्या भाषा येत होत्या आणि म्हणून त्याला जहांगीरने 400ची मनसबी दिली आणि इंग्लिश खा ही उपाधी दिली. आता ईस्ट इंडिया कंपनीने पुढे मग जहांगीरकडून परमिशन मिळवली आणि सुरत येथे आपली प्रथम वखार स्थापन केली. परंतु येथे जहांगीरने पूर्ण परवानगी न दिल्यामुळं ही प्रथम वखार न म्हणता म्हणजे एक प्रकारची अस्थायी प्रथम वखार आहे ही. त्या पद्धतीने पुढे 1611 मध्ये यांनी मसुलीपट्टणम येथे वखार स्थापन केली. परंतु तोपर्यंत जहांगीरने सुरतच्या वखारीला परवानगी दिली होती. त्या पद्धतीने 1613 मध्ये सुरतची वखार ही स्थायी वखार झाली. त्याच पद्धतीने पुढे सर थॉमस रो हा 1615 मध्ये पुन्हा जहांगीरच्या दरबारामध्ये आला. जहांगीरने त्यावेळेस त्याला मुघल राज्यामध्ये कोठेही वखार स्थापन करण्याची परवानगी दिली. म्हणजे वखार स्थापन करणे म्हणजे त्यांचं एक प्रकारे तेथे वसाहत बनवणे, त्या वसाहतीभोवती तटबंदी बनवणे, तेथे व्यापार पेठ तयार करून सामान वगैरे ठेवण्यासाठी घरे वगैरे बनवणे, अशा परवानगी ती असायची. तर मुघल राज्यात कुठेही वखार स्थापन करण्याची परवानगी ही जहांगीरने दिली. ती कोणाला दिली? सर थॉमस रोला. तो कधी भारतामध्ये आला होता? 1615 मध्ये. त्याच्यानंतर पुढे चालून राजा चार्ल्स द्वितीय हा इंग्लंडचा राजा होता आणि त्याचा विवाह पोर्तुगालच्या राजकुमारी सोबत झाला. त्या राजकुमारीचं नाव होतं कॅथरीन. आणि अशा पद्धतीने तो विवाह सोहळा झाल्यानंतर पोर्तुगालच्या राजाने आपल्या जावयाला म्हणजे कोणाला? राजा चार्ल्स द्वितीयला भारतातील एक ठिकाण दिले. म्हणजे आपण त्याला हुंड्याच्या स्वरूपामध्ये पण म्हणू शकतो. त्या ठिकाणाचं नाव आहे मुंबई. मुंबई बेट हे राजा चार्ल्स द्वितीयला पोर्तुगालच्या राजाकडून मिळाले आणि अशा पद्धतीने ते बेट चार्ल्स द्वितीयचे झाले. परंतु त्याने पुढे ते बेट काय केले? ते बेट त्याने कंपनीस दिले. 1667 मध्ये मुंबई हे बेट राजा चार्ल्स द्वितीयने ईस्ट इंडिया कंपनीस दिले. ते दिले त्याने भाडे तत्वावर वार्षिक 10 लाख पौंड आणि अशा पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीकडे मुंबई हे बेट हस्तांतरित झाले. तर त्याच पद्धतीने मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकास कामे ईस्ट इंडियाने निर्माण केली. त्याच्यामध्ये मुख्य जो होता तो गेरॉर्ड अंगियार हा होता. म्हणून मुंबईचा जो संस्थापक म्हटलं जातं किंवा शिल्पकार म्हटलं जातं तो गेरॉर्ड अंगियार याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे कंपनीला 1698 मध्ये बंगाल भागामध्ये काही मुघल राज्याकडून किंवा मुघल सुभेदारांकडून काही गावे मिळाली. त्या गावाचे नाव आहे गोविंदपूर, सुतनाती, कालिकाता इत्यादी प्रकारच्या गावाची जमीनदारी ही ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली आणि पुढे यांनी मग येथे कलकत्ता हे शहर वसवले आणि तिथेही त्यांनी मुंबई सारखी वेगवेगळी कामे केली आणि तिथे जो कलकत्त्याचा संस्थापक म्हणून ओळखला गेला तो जॉन चार्नॉक हा व्यक्ती ओळखला गेला आणि कलकत्त्यामध्येच त्यांनी फोर्ट विल्यम हा एक किल्ला बांधला होता. त्याच्या आधी दक्षिण भारतामध्ये 1640 मध्ये त्यांनी मद्रास हा भाग आपल्या ताब्यामध्ये घेतला होता आणि तिथेही त्यांनी सेंट जॉर्ज फोर्ट हा किल्ला बांधला होता. तर अशा पद्धतीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये व्यापार करण्यास सुरुवात झाली. मुघल राजेकडून बादशहाकडून त्यांना ठिकठिकाणी परवानग्या त्यांनी मिळवल्या, ठिकठिकाणी वखारी स्थापन करण्याची त्यांनी परवानगी मिळवल्या आणि अशा पद्धतीने पूर्व, पश्चिम, मध्य भारतामध्येही त्यांनी ठिकठिकाणी वखारी स्थापन केल्या आणि अशा पद्धतीने भारतामध्ये ते व्यापार करू लागले.
तर पुढे ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ही फक्त व्यापार एवढ्या एका मुद्द्यावर न राहता ती पुढे भारताच्या राजकीय किंवा राजकारणामध्ये हस्तक्षेप करू लागली आणि त्याची सुरुवात त्याने सुरुवातीला दक्षिण भारतामध्ये केली, बंगाल प्रांतामध्ये केली आणि अशा पद्धतीने पुढे त्यांनी भारतीय राजकारणामध्ये हस्तक्षेप करून भारतीय राजांना त्यांनी हरवले, आपापसामध्ये लढवले, त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि सुरुवातीला त्यांनी बंगाल प्रांत काबीज केला. हळूहळू सर्व भारतभर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. इथले जे राजे होते त्यांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तैनाती फौज पद्धत असेल किंवा खालसा धोरण असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी इथले राजे किंवा इथल्या सत्ता त्यांनी समाप्त केल्या. जे काही राहिले ते त्यांचे मांडलिक बनून राहिले आणि अशा पद्धतीने पुढे चालून या ईस्ट इंडिया कंपनी संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व किंवा आपले राज्य निर्माण केले. पुढे ही फक्त कंपनी न राहता ही राज्यकर्ती झाली आणि हिने भारतावर 150 ते 250 वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राज्य केले आणि याच कंपनीपासून आपल्याला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तर ते कशा पद्धतीने मिळाले त्या सगळ्या घडामोडी आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्या कंपनीचा हा इतिहास आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर जे आपलं चॅनल आहे हैदर सय्यद ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. त्यासाठी बेल आयकॉन दाबा, जो की नवीन मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. थँक्यू.